डॉन दिवाना नाही कोणत्या पप्पाच्या परीचा. आपापल्या आयुष्यात कोणाचा ना कोणाचा डॉन दिवाना नाही कोणत्या पप्पाच्या परीचा. आहे. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात कोणाचा ना कोणाचा जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहन 30च्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ ट्रेंडिंग डायलॉग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकीपिट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करा. बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला रेक्टँगल ॲड करून दिलेले आहेत आणि इथं मी बीटनुसार इथं मी टेक्स्ट ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या की करून. अनहाईड केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला मी सांगतोय त्या बीटपर्यंत वाढवायचा आहे. फोटोला करेक्ट मित्रांनो आपल्याला 4.27 सेकंदपर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा फोटोला. तर बघू शकता मी इथं फोटोला फिल कॉम्पोजिशन एरिया केलेला आहे. फोटोला लॉंग प्रेस करून मित्रांनो आपल्याला इथं सॉंगच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं सॉंगच्या वरती घेतलेला आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा मित्रांनो ब्राईटनेस. तर बघू शकता इथं ब्राईटनेस अँड कॉन्स्ट्राक्ट इथं इफेक्ट आलेला आहे. जस्ट इथं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. ब्राईटनेस आहे मित्रांनो आपल्याला इथं -20 करेक्ट ठेवायचं आहे. तर बघू शकता इथं मी -20 ठेवलेलं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा सेंच्युरेशन. बघू शकता इथं सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्सी इथं इफेक्ट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता इथं स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केलेलं आहे. सेंच्युरेशन जे आहे आपल्याला करेक्ट इथनं -10 ठेवायचं आहे. तर बघू शकता मी इथं -10 ठेवलेलं आहे. करेक्ट इथनं -10 करा. तर बघू शकता मित्रांनो मी इथं -10 ठेवलेला आहे. तर आता काय करायचं मित्रांनो, टेक्स्ट लेअरला इफेक्ट जस्ट हाईड आहे तो आपल्याला इथं एक एकूण इथनं अनहाईड करायचा आहे. टेक्स्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. बघू शकता इथं मी इफेक्ट दिलेले आहेत. ते इफेक्ट जस्ट हाईड आहेत ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करायचे आहेत. तर बघू शकता मी एक एकूण मित्रांनो इथनं अनहाईड करून घेतो. तर मी 3 नंबरच्या लेअरचं मी इथनं इफेक्ट अनहाईड करत आहे. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी मित्रांनो आपल्याला इथनं 30% ठेवायचे आहे. तर बघू शकता मी इथं 30% ठेवलेलं आहे फोटोची ऑपॅसिटी. करेक्ट मित्रांनो आपल्याला 4.27 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथं फिल कॉम्पोजिशन एरिया केलेला आहे. 4.27 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक एक बीटला इथनं एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. टोटल मित्रांनो आपल्याला इथं 3च फोटो ॲड करायचे आहेत. तर मी तिन्ही फोटो इथनं पटकन इथनं ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. मी तर तुम्हाला इथं मी PNG दिलेले आहे. त्या PNGला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सगळ्यात फोटोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं फोटोच्या वरती घेतलेला आहे PNGला. तर बघू शकता मित्रांनो आपल्या इथं फोटो देखील इथनं ॲड करून झालेले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. शिकीपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकीपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचे पिक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मी बीट सांगतो त्या करेक्ट बीट जो यायचा आहे आणि त्या बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हाय पिक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. 7.11 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हाय पिक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता 7.11 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हाय पिक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिकीपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकीपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो लास्टचं इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी बीट सांगतो त्या करेक्ट बीट जो यायचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 10.21 सेकंदापाशी यायचं आणि इथनं पेस्ट लेअर करायचं आहे व्हिडिओ इफेक्टला. तर बघू शकता मी इथं पेस्ट लेअर केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टला इथनं लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथनं फोटोच्या वरती घेतलेलं आहे. बॅक यायचं आहे मित्रांनो. शिकीपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकीपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो
व्हिडिओमध्ये कुठं डबल बीट आहे त्या डबल बीट जो यायचा आहे डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हायपिक पेस्ट करायचा आहे. 4.27 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो थोडंसं इथं पुढं स्क्रोल करायचं आहे. 10.21 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो डबल बीटच्या समोरच्या फोटोला आपल्याला हायपिक पेस्ट केल्यानंतर 10.21 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती मित्रांनो आपण इथं इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबर इथं ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.